रजनीला आपल्याला सगळ्यांना काहीतरी सांगायचं आहे. बोला रजनी. दुपारी मेडिटेशनला बसले ना, डार्क निळा क्राऊन चक्राचं मेडिटेशन करत होते. डार्क निळा रंगाचं असं गोल फिरताना जाणवायला लागलं मला. आणि मला तिथेच राहावं असं वाटायला लागलं. ते सांगितलं ना खाली खाली या, पण मला खाली यावंच वाटत नव्हतं, तिथेच थांबावं वाटत. शरीराचं अस्तित्वच असं नाहीसं झालं असं काही क्षणापुरतं. आणि नंतर बेसिक पर्यंत गेली, पुन्हा क्राऊन वर लक्ष केंद्रित करायला सांगितलं, तर डोळ्यात एवढं पाणी यायला लागलं ना, घळघळा. हा अनुभव मला आला. आणि अजूनपर्यंत ते डोकं आहे ना, डोक्यात कस तरी अजून फिलिंग होत काय डोक्यामध्ये अजूनपर्यंत. टिंगलिंग टिंगलिंग होते. हा, ओके. अजूनही होत. खूप छान. नक्कीच. आता ते हळूहळू आपले सहस्त्रारच्या पाकळ्या उकलताना आहे ना, असं होत असतं. आणि खूप छान अनुभव, खूप छान. मस्त. तो ब्ल्यू कलर, तो ब्ल्यू कलर काय आहे ना, ते तुम्हाला पुढे एक मेडिटेशन देणार आहे ना, ते समजेल तुम्हाला. तो डायरेक्टच का दिसला आपल्याला. डार्क निळा आणि मॅडम त्याच्यामध्ये व्हाईट पण दिसतं. येस. हा. आणि हा. त्याच्यामध्ये असा पण गोष्टींच्या गेलं ना. सारखा रंग दिसला तुम्हाला. बरोबर आहे माझं? हा. आणि नंतर थॉट चक्राचं केलं ना, तर त्याच्यात एवढं जाणवलं नाही, पण थोडस ना ब्ल्यू, स्काय ब्ल्यू कलर जाणवला. यस, स्काय ब्लू. बहुत बढ़िया. खूप छान. मॅडम थँक मॅडम रजनी. हा. मला काल आपल्या रेखेचा खूप चांगला अनुभव आलेला आहे. मला तो शेअर करायचा आहे व्यवस्थित. आता करू? खूप खूप छान आलाय अनुभव. म्हणजे मी हे कधी काय सांगेन असं झालंय, पण तुमचं बोला. सेशन आज खूप छान चालू होतं. काल मॅडम मी सातारला चालले होते टू व्हीलरवर, मी आणि सुजित. सकाळी उठल्यानंतर मिठाच्या पाण्याने आंघोळ केली, पॉवर बॉल केला, सगळं व्यवस्थित, सगळे प्रकार आपले म्हणजे जे सेफ्टीसाठी आहेत ते सगळे केले होते. जाताना गाडीवर बसल्यावर सुद्धा मी हेच ध्यान करत होते आणि मला दिसत पण तेच होते की माझ्या बरोबर सगळे आहेत आज. सगळे माझ्या बरोबर आहेत आणि मला कुठेही काही त्रास होणार नाही. पण कदाचित तुम्ही सांगितलेलं मला आपलं सेशन चालू असताना तुम्ही सांगता की जेव्हा आपण असं करतो त्यावेळेला आपल्या गाडीशी काहीतरी होण्याचा प्रसंग असतो, पण त्यावेळेला आपण सेफ मध्ये असतो आणि अशा घटना घडणार असतात, पण त्या अशा घडतात की बाबा गाडी बंद पडायची असेल तर पेट्रोल पंपापाशी बंद पडते, किंवा गाडीला काय होणार असेल तर आपल्याला जिथून मदत मिळते तिथं पण तिथं काहीतरी प्रॉब्लेम येतो. मॅडम काल माझ्याबद्दल पण असंच घडलं. काल आम्ही जात होतो आणि पाचवडच्या इथं एक माणूस आमच्या गाडीला येऊन धडकला आणि तो पडला खाली. आमच्या गाडीला काही झालं नाही. सुजितने गाडी खूप छान कंट्रोल केली. ऍक्च्युली त्याची चूक होती, पण सुजितने गाडी खूप कंट्रोल केली. आम्ही दोघंही पडलो नाही किंवा आमच्या गाडीला केसाचाही काहीही झालेलं नाही. तो माणूस पडला, त्याला लागलं, पण आम्ही म्हटलं की बाबा पडलाय, आपला टच झालाय गाडीचा, म्हणून आम्ही उतरून त्याला हे केलं, लागलं कुठं वगैरे काय बघितलं. तर हे घडलं कुठं माहितीये का मॅडम? पाचवडला घडलं, तिथं डॉक्टर ससानेंचं हॉस्पिटल आहे, म्हणजे माझ्या दिरांचं. आपल्या बरोबर आहेतच ते आता. म्हणजे तुम्ही म्हटलं, मला ते सारखं जाणवलं त्यावेळेला की खरंच जे घडणार होतं ते घडलं, पण ते मला मदत मिळेल अशा ठिकाणी घडलं. आणि डॉक्टरांनी, अनितानी खूप मदत केली. अनितानी सुद्धा लगेच सोलार चक्र करून त्या लोकांना शांत केलं. तिचे सुद्धा खूप धन्यवाद. डॉक्टरांचे खूप धन्यवाद. आम्हाला मदत मिळाली त्याबद्दल रेखीचे धन्यवाद, तुमचे धन्यवाद. म्हणजे खरंच मी सकाळी करून गेले होते रेखीचा, त्याचा खूप चांगला फायदा झाला. खूप म्हणजे हे शेअर, म्हणजे मी शब्दच नव्हते त्यावेळेला. तुमची सारखी आठवण येत होती मॅडम, सारखी आठवण येत होती की कसं तिथंच घडावं ते पाचवडच्या जवळच. आणि तो पडलेला जो माणूस आहे त्याला विचारलं की आपण इथं डॉक्टरांच्याकडे जाऊया, कारण आम्हाला कळालं की पाचवडला मी तिथं घेऊन जाऊ शकतोय. तर तो म्हणाला दुसरीकडे कुठेही न्यायचं नाही, पाचवडला मोठ्या हॉस्पिटलमध्ये न्यायचं. म्हणलं तुला कुठं न्यायचंय? तर म्हणले डॉक्टर ससानेंच्या हॉस्पिटलमध्ये न्यायचं. अरे म्हटलं मी तिथंच नेणार आहे तुला. मनात म्हणलं मी तिथंच नेणार आहे. आणि आम्ही पटकन तिथं नेलं. डॉक्टरांनी छान ट्रीटमेंट दिली. म्हणजे मी रिलॅक्स झाले. मी इतकी घाबरले होते. कधी एकदा मी जाऊन डॉक्टरांना सांगते असं झालं होतं. आणि जेव्हा त्यांना बघितलं, सगळं सांगितलं, तेव्हा मी रिलॅक्स झाले. ते म्हटले बस शांत, तू काही करू नकोस, आता मी बघतो. म्हणजे तो शब्द ते खूप
म्हणजे मला तुमची सारखी आठवण येत होती की जे घडतं ते आपल्याला मदत मिळेल अशा ठिकाणी घडतं. हा रेकीचा मला खूप चांगला अनुभव आला. हे जर दुसरीकडे घडलं असतं ना मॅडम, तर आमची खूप म्हणजे खूप त्रासदायक झालं असतं. पण जे सकाळी करून गेले त्याचा मला रेकीचा खूप फायदा झाला. खूप म्हणजे तुमचे धन्यवाद, ग्रँडमास्टरचे धन्यवाद, डॉक्टरांचे धन्यवाद. आणि अनिताने सुद्धा लगेच, ती लोक चिडले होते ना, अनिता पण आली, तिने सुद्धा त्यांना रेकी दिली सोलारवर, ते शांत व्हावेत म्हणून, की चिडू नयेत किंवा काय बोलू नयेत. खूप सगळ्यांची मदत झाली. सगळ्यांना सगळ्यांना धन्यवाद. मला हे शेअर करायचं होतं. आवाज नाही येते मॅडम. खरोखर ऊर्जा अशीच मदत करत असते. संकट येणारं जे काही आहे ते येणारच, ते नाही येणार हा असं नाही. पण काही देव नाहीये, बरोबर. पण त्याला सामोरे जाण्यासाठी आपल्यासाठी मदत तयार करून ठेवते, आपल्यासाठी ऊर्जा तयार करून ठेवते, आपल्याला मदत करणारे लोक त्या जागेवर तयार हा करून. मॅडम, ह्याचा अनुभव मी घेतला, खूप चांगला अनुभव घेतला. म्हणजे खूप मला सारखी तुमची आठवण येत होती. तुमचं नाव घेत होते सारखी मी. मला मॅडमनी सांगितलेलं सेम तसंच हे झालं की मी केलं सकाळी, म्हणून आता मी या ठिकाणी आले की मला तिथं मदत मिळेल नक्कीच. असं. आणि आलेल्या संकटामध्ये आपल्याला तोंड देण्याची आणि क्षमता येते. घाबरायचं नाही. आम- उज्ज्वला ते कुठेच नाही घाबरायचं. माझं आणि सुद्धा आम्हाला पण काही काही झालं नाही. घाबरायचं. आम्हाला पण काही झालं नाही. आणि गाडीला तर आमच्या बिलकुल काही झालं नाही, काहीच झालं नाही. सगळं व्यवस्थित, आमचं सगळं व्यवस्थित राहिलं होतं. ती व्यक्ती चांगली आहे आता. आहे. फक्त तिला खर्चटलं वगैरे होतं. आणि बाकीचं मग डॉक्टरांनी सगळं त्याला ट्रीटमेंट केली, सगळं व्यवस्थित केलं आणि हे दिलं की बाबा तू चांगला होशील, तुला काही झालेलं नाहीये. त्यामुळं थोडस हे झालं. खूप छान सगळ्यांनी साथ दिली, सगळ्यांचे धन्यवाद. थँक्यू. कधी कधी खूप काही चांगलं. अनुभव असे असतात ना, ती कधी बोलतो आणि कधी हो. नाही. कधी आणि नाही मॅडम, असं झालं होतं. काल आम्ही खूप उशिरा आलो, 11:30ला आलो. तुमचं हे आलं त्यावेळेला मी गाडीवर होते, आम्हाला जॉईन करता आलं नाही काल, ओके. त्यामुळे करता आलं नाही शेअरिंग.